विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेले लाखो वारकरी सध्या पंढरीच्या वाटेवर आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा भक्तिमय प्रवास सुरू आहे. आणि याच दरम्यान बारामती तालुक्यातील काटेवाडीतून एक अतिशय सुखद आणि मनाला भिडणारं चित्र समोर आलंय. होय, दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या मूळ गावी म्हणजेच काटेवाडी इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी दरवर्षी स्नेहभोजनाचं आयोजन केले जाते. अजितदादानंतर ही परंपरा त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार अतिशय श्रद्धेनं पुढे चालवत आहेत. यंदाही काटेवाडीत वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते. पण सुनेत्राताई फक्त आयोजन करून थांबल्या नाहीत, तर त्यांनी स्वतः जातीनं लक्ष घालत अगदी प्रत्येक वारकऱ्याला आग्रहाने आणि आपुलकीनं जेवण वाढले. या स्नेहभोजनादरम्यान एक खास प्रसंग पाहायला मिळाला. जेवताना फोनवर बोलणाऱ्या एका वारकरी माऊलीला सुनेत्राताईंनी फोन बाजूला ठेवा, आधी सावकाश जेवून घ्या असा मायेचा सल्ला दिला. त्यांच्या या आपुलकीनं वारकरी महिलाही भारावून गेल्या. वारकरी संप्रदायानं जपलेली सेवा, समता आणि भक्ती हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे, अशी भावना यावेळी सुनेत्राताईंनी व्यक्त केली. राजकारणाच्या व्यस्त पसाऱ्यातून वेळ काढत माऊलींच्या सेवेत लीन झालेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांच्या या साधेपणाची आणि आदराची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होतीये. खाली जेवा, जेवून घ्या. अगदी माहेरची माणसं आहे, सगळी माहेरचीच आहेत माणसं. पिठलं 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 भाकरी घ्या, गरम गरम आहे बघा. सगळं स्वच्छ करून घेतलेलं मी. सगळे बसा खाली, उभं राहू नका. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.